सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी आज उरण ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांना अपात्र ठरवलं। नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे या निकालाविरुद्ध 15 दिवसात राज्य शासनाकडे अपील करू शकतात। जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे आमदार जयंत पाटील गटाला मोठा धक्का बसला असून नगरपालिका वर्तुळात आणि शहरात या आदेशामुळे खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी दिलेल्या आदेशानुसार नगराध्यक्ष मलगुंडे यांनी पेठ सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बेकायदेशीर आणि अनधिकृत बांधकाम केले, त्यामुळे त्यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम कलम 44(1) मधील तरतुदीनुसार अपात्र ठरवण्यात आलेला आहे। मलगुंडे यांना सदरचा निकाल मान्य नसल्यास हा आदेश प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत ते राज्य शासनाकडे अपील दाखल करू शकतात। मलगुंडे यांच्या विरोधात शिवसेनेचे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष जयकर उर्फ घनश्याम दिनकर जाधव यांनी तक्रार दाखल केली होती। मलगुंडे यांनी त्यांच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करून बांधकाम केलं असल्याने आणि त्यांनी बिगर शेती प्रमाणपत्र न घेता बांधकाम केल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात यावे असा तक्रार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता। या तक्रार अर्जात जाधव यांनी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, विजय संभाजी मलगुंडे आणि सुनील संभाजी मलगुंडे यांच्या मालकीची ही इमारत पेठ सांगली रस्त्यालगत असून या इमारतीचं बांधकाम करताना कब्जे पट्टी करून दिलेल्या जागेत कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करायचे नाही, जरूर तर सहहिस्सेदारांची संमती घेणं आवश्यक होतं, जमीन महसूल नियमानुसार आवश्यक ती मंजुरी संबंधित खात्याकडून घेणं आवश्यक होतं अशी अट असताना त्यांनी अतिक्रमण करून इमारत बांधली आहे। गुंठेवारी प्रमाणपत्रासोबत जोडलेल्या नकाशामध्ये जो भाग अतिक्रमण म्हणून लाल रेषेने दर्शवलाय तो काढून टाकल्यानंतरच इमारतीचे नियमितीकरण करता येणार होते। साधारणपणे 22 वर्षांपासून हे अतिक्रमण अस्तित्वात असल्याने त्यांचे नगराध्यक्षपद अपात्र ठरवण्यात यावे। नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे हे नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पीठासीन अधिकारी म्हणून केलेले सर्व ठराव रद्द करण्यात यावेत अशीही मागणी केली आहे। जयकर जाधव यांनी दिलेल्या अर्जात आनंदराव मलगुंडे हे 1985 ते 2021 पर्यंत नगरपालिकेत निवडून आलेले आहेत आणि 2025 साली झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आलेत। त्यांची पेठ सांगली रस्त्यावरील लॉजिंग आणि शॉपिंग सेंटरची इमारत रस्त्याच्या मध्यापासून आवश्यक असणारे 25 मीटरचे अंतर सोडून बांधण्यात आलेली नाही। नियमानुसार अंतर सोडून बांधकाम न केल्याने सदरचं बांधकाम हे अतिक्रमित आणि बेकायदेशीर बांधकाम आहे असं तक्रार अर्जात नमूद केलंय। सदरची जागा विजय दाजी हाके यांच्याकडून बक्षीसपत्र म्हणून घेतल्याचंही नमूद केलंय।